नमस्कार मित्रांनो, सर्वांचं नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे। तर मी आज चाललेलो आहे बहिणीच्या गावाला आणि माझ्या भाचीचा बर्थडे आहे, त्यामुळे आपण जाता जाता केक सुद्धा घ्यायचा आहे। तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ खूप छान झालेला आहे। तर पिशवीत मी ऊस घेतलेले आहेत बारीक करून। तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथं पाणी किती छान आहे, शुद्ध आहे। गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं। आणि आपली ही गाडी आहे जुनी स्प्लेंडर, मी नवीन गाडी काय आणली नव्हती। चलो सिस्टम फाड़ देंगे। तर हा बघू शकता, हेळगाव साईडचा रोड पूर्ण बनवलेला आहे, खूप छान वाटतं। लोकेशन बघू शकता मित्रांनो, किती छान आहे। ही हेळगावची कमान आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर बघा कोणते कोणते गाव लागतात। ही पाडळी आहे। तुम्ही कोणत्या गावाचे आहात नक्की कमेंट करून सांगा। हे बघू शकता, पाडळीच्या पुढे आल्यानंतर वाटरच्या अलीकडं खिंड आहे आणि खिंडीच्या साईडला आहे डोंगर। पावसामुळे किती बहरलेत बघा, हिरवेगार दिसतायत, खूप छान वाटतं असं वातावरण लोकेशन बघून। हे बघा खिंड आहे। खूप छान लोकेशन आहे। बघा कसे ढग जमलेले आहेत। पाऊस येतोय आधी मध्ये, मी काय रेनकोट वगैरे आणलेला नाही, जर मोठा पाऊस आला तर खूप प्रॉब्लेम होणार आहे। हे बघा वाटार आलेला आहे आणि आता आपण केक घेऊया। आणि बघा तुम्ही मित्रांनो, पाऊस चालू झाला होता त्यामुळे मी थोडा थांबलो होतो एका ठिकाणी। त्याच्यानंतर मी केक घेतला आणि केक घेऊन आपल्याला आता पुढे जावं लागेल। केक घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया। आता इथून पुढे आपल्याला सावकाश जावं लागेल, कारण रस्ता पण खराब आहे आणि आपल्या जवळ केक आहे। ही आरवीची कमान आहे बघा, तुम्ही कधी आला असाल इकडे ह्या साईडला तर नक्की कमेंट करून सांगा। इथून बघा कोंबडवाडीत, आता मी कोंबडवाडीच्या पुढे आल्यानंतर बघू शकता किती लोकेशन छान आहे। आभाळ काळे मिठ झालेले आहे, दोन शेर झोपलेले आहेत रस्त्याला। आणि इथं तुम्ही डाव्या साईडला बघू शकता कोंबडवाडीचा तलाव आहे, खूप पाणी आहे। आणि ह्या साईडला सुद्धा रोड झालेला आहे, पहिला रोड नव्हता, खूप कच्चा रोड होता, पण रोड झालेला आहे, त्यामुळं गाडी चालवायला खूप छान वाटतं। बघू शकता किती लोकेशन छान आहे। तुम्ही ह्या साईडला कधी आला असाल तर नक्की सांगा, तुमचं गाव सुद्धा सांगा कमेंट मध्ये कोणतं आहे ते। गावाला आल्यानंतर खूप मोकळं मोकळं वाटतं, रोड मोकळे असतात आणि छान वाटतं। हे बघा मी गावात आलेलो आहे बहिणीच्या, आता आपण घरी जाऊया। हे बघा घराजवळ आलेलो आहे, माझ्या भाच्या वाट बघत बसलेले आहेत। खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर। चला तर मग आता जाऊया। बघा सगळे वाट बघत बसलेले आहेत माझी।
बहीण आहे, ती माझी सर्वात लहान भाची. चला तर आता बर्थडे साजरा करूया. मुलांना केक खूप आवडतो, त्यामुळे मी बर्थडे साजरा करा, त्यांना खायला द्या. पाऊस किती आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती छान आहे. पाऊस कसं चालू आहे तुम्हाला दिसत असेल. पाऊस इकडे आपली गाडी आहे बघा, इथं झाडाखाली थांबलेलो आहे. पाऊस आलाय त्यामुळे काय आज बाहेर आलो तो रेनकोट काय आणला नाही, त्यामुळे मला आता इथं थांबावं लागणार. बघा तुम्ही असं वातावरण आहे, कसे डोंगर एकदम हिरवंगार सगळं. इकडे बघू शकता तुम्ही पवन चक्क्या तुम्हाला दिसतात का. फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे. सगळीकडे झाडे आहेत, डोंगर आहेत. एक नंबर. ही आपली जुनी गाडी आहे स्प्लेंडर. थोडा ओला झालोय मी, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मला पावसाचा आनंद घ्यायला आवडतो. तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात फिरायला आवडतं का, नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, पाऊस मगाशी आला होता, त्यात भिजून गेलो मी. पूर्ण हालत बघा माझी झालेली आहे. आता ऊन पडलेलं आहे, थोडं थांबलोय मी सुकायसाठी, पण काय वाटत नाही लवकर मी सुकील. मला आता जावंच लागेल पुढं. पूर्ण हालत खराब झालेली आहे माझी, पूर्ण ओलं झाले. पण भरलेला आहे. खूप पाऊस होता.